हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनलवर ज्याचं नाव आहे हे शीतल लाडे या चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला मी माझ्या व्हिडिओची एडिटिंग कशी करते, व्हिडिओ अपलोड कसे करते या सगळं गोष्टींची पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे. मी व्हिडिओ कोणत्या ॲपवरून एडिट करते, मी बॅकग्राऊंड म्युझिक कसं करते, व्हिडिओ कट कसा करायचा, जो काही आपल्या व्हिडिओमधला पार्ट असतो तो आपल्याला नको असतो तो कसा कट करायचा, किंवा आपल्याला व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंड म्युझिक द्यायचं असतं, आपल्याला इफेक्ट टाकायचे असतात, छान छान आपल्याला ॲनिमेशन करायचं असतं व्हिडिओमध्ये. तर ते सगळं मी कसं करते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ कसा झाला हे कॉमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओची. नमस्कार मित्रांनो. तर सर्वप्रथम मी माझ्या मोबाईलवरच्या होम पेजवरती आलेला आहे. त्यानंतर आपण आपल्या मोबाईलमध्ये इन्शूट ॲप डाउनलोड करून ठेवायचं आहे. माझ्या मोबाईलमध्ये इन्शूट ॲप डाउनलोड केलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि जर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये व्हिडिओज एडिट करायचे असतील, फोटोज एडिट करायचे असतील किंवा कोलाज एडिट करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. त्या ठिकाणी मला माझा एक व्हिडिओ आहे तो एडिट करायचा आहे. मी तुम्हाला तो एडिट करून दाखवणार आहे. त्यासाठी मी पहिल्यांदा फोटोवर क्लिक केलं, व्हिडिओवर क्लिक केलं. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी मी 3-4 व्हिडिओ अगोदरच एडिट करून ठेवलेले आहेत. आता या ठिकाणी नवीन व्हिडिओ एडिट करायचा असेल तर तुम्ही न्यूवर क्लिक करायचं आणि या ठिकाणी तुम्हाला कोणता आता हा 49 मिनिटाचा व्हिडिओ आहे, हा या ठिकाणी मी डाउनलोड करून घेतलेला आहे. या ठिकाणी बघा हा व्हिडिओ तुम्हाला अशा प्रकारचा दिसेल. 49 मिनिटाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये मला आता हे बघा तुम्ही मी व्हिडिओ चालू करून दाखवते. जर तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये जर तुमचा आवाजही म्यूट करायचा असेल किंवा तुमच्या एखाद्या क्लिपमध्ये असं बघू शकता, आपण असं काही वेळा पाहतो की काही व्हिडिओमध्ये आवाज आहे, काही व्हिडिओमध्ये नाहीये. ते कसं करायचं तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी या ठिकाणी आता हे पूर्ण हवेचा वगैरे आवाज येतोय तो मला नको आहे. मी याच्यावरती छान गाणं टाकणार आहे युट्यूबवरती. तर या ठिकाणी मी याचा अनम्यूट करून ठेवलेली आहे ही क्लिप. तर मला आता हा व्हिडिओ चालू करून दाखवते. हा बॅक साईडचा आहे, तर मला हे नको आहे या व्हिडिओमध्ये. मला माझा चेहरा दिसला पाहिजे व्हिडिओमध्ये. तर मी तुम्हाला आता मला हा इथून व्हिडिओ पाहिजे आहे. हे तुम्ही पाहू शकता. परत एकदा बघा, हा मला इथून व्हिडिओ पाहिजे आहे. हां, टर्न झाला. परत इथून व्हिडिओ मला पाहिजे आहे. तर मी काय करणार आता, मला हा व्हिडिओ इथून चालू करायचं. तर हे मी पाठीमागचं कसं कट करणार हेच मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर तुम्हाला या ठिकाणी बघा स्प्लिटचा ऑप्शन येतो. तुम्ही या ठिकाणी स्प्लिट केलं की मग तुम्हाला पुढचा व्हिडिओ कट करायचा आहे का पाठीमागचा व्हिडिओ कट करायचा या ठिकाणी तुम्ही डिसाईड करायचं. तर मला हा पुढचा व्हिडिओ नाही कट करायचा, हा बॅकचा व्हिडिओ कट करायचा. तर मी या ठिकाणी स्प्लिटचा ऑप्शनवर क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक बॉर्डर तयार होते. तुम्ही नंतर डिलीटचं ऑप्शन क्लिक करायचं. डिलीटचा ऑप्शन क्लिक केला, बघा माझा व्हिडिओ इथून चालू झाला. ओके, एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांच्या लक्षात आली. आता पुढे काय करायचं, आता या व्हिडिओमध्ये मला बघा व्हिडिओला काय करायचंय, मला इफेक्ट द्यायच्यात म्हणजे काय करायचं, मला या व्हिडिओला अजून छान बनवायचंय. तर त्यासाठी मला काय करावं लागेल, हे बघा इथे ॲनिमेशनचा ऑप्शन येतो. ॲनिमेशन म्हणजे आपल्याला व्हिडिओ कसं, म्हणजे आपण पाहतो की वरतून खाली स्क्रीन येते किंवा साईडनं इकडून स्क्रीन येते, खालून वर स्क्रीन जाते किंवा गोल सर्कल येतं, सर्कलमधनं आपला फोटो पोज होतोय, ते आपल्याला खूप छान वाटतं पाहायला. तर मग मी काय करणार आहे, मला कोणता पोज पाहिजे, तर मला हे पाहिजे आहे. हे बघू शकता तुम्ही. अजून आणि तुम्हाला इथं असा ऑप्शन येतो की तुम्हाला जास्त पाहिजे का कमी पाहिजे ते तुम्ही डिसाईड करू शकता. जास्त पाहिजे असेल तर फुल स्क्रीन करू शकता आणि जर कमी पाहिजे असेल तर ते तुम्ही ठरवायचे की आपल्याला व्हिडिओ कशा प्रकारे पाहिजे आहे. हा मी अशा प्रकारे व्हिडिओ एडिट करणार आहे. हे बघू शकता तुम्ही. मी एकदम ब्लर टाईप दिसत आहे आणि परत क्लिअर दिसती आहे मी. ओके, आता मला बॅकग्राऊंड पण चेंज करायचं आहे. त्यासाठी मी काय करणार, मला हे स्प्लिटचा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक केलं. या ठिकाणी हा तुमचा पार्ट झाला, व्हिडिओचा वेगवेगळे पार्ट झाले तयार. तर मी याच्यावर जर क्लिक केलं, समजा आता मला गोल सर्कल पाहिजे, गोल सर्कलमधनं मी येते त्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही याच्यावर ऑप्शनवर क्लिक केलं तर हा बघा इथून तुमचा व्हिडिओ हे बघा दिसतो तुम्हाला. ओके, हे खूपच सुंदर दिसतं. याने व्हिडिओ खूप सुंदर दिसतात, अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि समोरच्याला बघायलाही अरे वा अजून किती छान केलंय असं होतं.
मला अजून या ठिकाणी माझ्या व्हिडिओला काय करायचंय, बॅकग्राऊंड चेंज करायचा. माझ्या व्हिडिओचा काय करायचा, मला बॅकग्राऊंड चेंज म्हणजे बॉर्डर द्यायची माझ्या पूर्ण व्हिडिओला. अशी साइडने एक बॉर्डर द्यायची. त्यासाठी काय करणार मी या ठिकाणी बघा बॅकग्राऊंडचा ऑप्शन आहे. बॅकग्राऊंडवर क्लिक केलं. या ठिकाणी तुम्हाला जशा प्रकारची बॅकग्राऊंड बॉर्डर पाहिजे आहे त्या प्रकारे दिसते आणि खूपच सुंदर दिसतं बघायला. तुम्हाला जशा प्रकारे पाहिजे तशी तुम्ही इथं करू शकता. खूप डिझाईनचे येतात छान-छान. ही पण करू शकता ब्लू, ही ग्रीन वाली आहे, ही पूर्ण व्हाईट आहे डॉट डॉट वाली किंवा ही येलो करू शकता. तुम्हाला जशी पाहिजे आहे त्या प्रकारे तुम्ही करू शकता. या ठिकाणी खूप सारे इनशॉटने खूप छान-छान अ, अ, तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन्स दिलेले आहेत. तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही डिझाइन करू शकता. हे बघा. बॉर्डर पण करू शकता. मला मला एक दोघांनी बऱ्याच जणांनी विचारलं होतं, की "तुम्ही ही बॉर्डर कशी करता?" तर ही इनशूटमध्ये आहे. फक्त थोडंसं आपल्याला सवय पडली ना ते ॲप यूज करायची, की आपोआप माहिती होऊन जाते. खूप सुंदर, सुंदर ॲप आहे त्याच्यामध्ये आणि खूप सुंदर फ्रेम पण आहेत. अशी फ्रेम तुम्ही बनवू शकता. तर सध्या मला फ्रेम बनवायची नाहीये. हे फक्त मी तुम्हाला सांगण्यासाठी दाखवलेलं आहे, की हे ब्लर पण आहे इथं. ब्लरचं ऑप्शन आहे. तुम्हाला किती ब्लर करायचं आहे तुमचं साइडचं सगळं बॉर्डर वगैरे. ब्लॅकचा पण ऑप्शन आहे, पर्पल आहे, व्हाईट आहे, रेड आहे, सगळ्या प्रकारचे इथं दिलेले आहे. तर सध्या मी तुम्हाला ही रेडवाली दाखवते यूज करून. तर बघा, ही माझ्या पूर्ण व्हिडिओला नाही आली. मला जिथपर्यंत ठेवायची आहे तिथपर्यंतच मी ही ठेवणार आहे. तर इथून पुढे आता ही बॉर्डर चालू झाली. हे बघू शकता तुम्ही. ही बॉर्डर आता चालू झाली. ओके. नेक्स्ट काय आहे, तर आता तुम्हाला समजा तुमच्या व्हिडिओमध्ये इफेक्ट टाकायचे आहेत. इफेक्ट टाकायचे आहेत म्हटल्यानंतर तुम्हाला इफेक्ट दिलेले आहे तिथं एआय इफेक्ट आहे, फिल्टर आहे, ॲडजस्ट आहे. ते आपल्याला कशा पद्धतीने कुठपर्यंत इफेक्ट टाकायचे आहेत त्यासाठी हे ॲडजस्टमेंटचा ऑप्शन दिलेला आहे. तर या ठिकाणी बघा इफेक्टवर क्लिक केल्यानंतर हे असे व्हिडिओज असं जर तुम्हाला तुमच्या व्हिडिओला फ्लिप करायचं आहे, गोल फिरवायचा आहे, वरून खाली आणायचं आहे किंवा साइडला करायचं आहे. हे बघा असं येतं या ठिकाणी हे अशा पद्धतीचा व्हिडिओ तुमचा तयार होतो. तुम्ही बघू शकता आणि कुठपर्यंत तुम्हाला करायचं आहे, हे स्क्रोल पुढे न्यायचं आहे, पाठीमागे करायचं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. हे बघू शकता तुम्ही असा आला. नंतर माझा व्हिडिओ गोल फिरला. ओके. आणि नंतर त्या सर्कलमधनं व्हिडिओ माझा चालू झाला. आणि ही जी काही बॉर्डर आहे, ही बॉर्डर परत माझ्या व्हिडिओला चालू झाली. ओके. आता इथनं पुढे दाखवते तुम्हाला मी हे ओके, स्टॉप केलं. आता माझ्या व्हिडिओला मला स्टिकर टाकायचं आहे. स्टिकर टाकायचं आहे म्हटलं या ठिकाणी तुम्हाला खूप सारे ऑप्शन येतात. कॅनव्हासचा येतो, ऑडिओचा येतो, स्टिकरचा येतो, टेक्स्टचा येतो. जर तुम्हाला काही टेक्स्ट ॲड करायचा आहे किंवा काही आपण बोलतोय, ते आवाज येत नसेल क्लिअर, तर त्या ठिकाणी तुम्ही टेक्स्ट टाइपमध्ये तुम्ही ते आपलं बोललेलं टाइप करून कुठेपर्यंत ठेवायचं आहे ते ॲडजस्टचा पण ऑप्शन येतो त्या ठिकाणी. ठीक आहे. इफेक्ट आहे, फिल्टर आहे, परत हे बरेच काही ऑप्शन येतात. बरेच खूप सारे ऑप्शन येतात त्या ठिकाणी. कट आहे, क्रॉप आहे, स्विच आहे, एन्हान्स आहे. एन्हान्स जर आपल्या व्हिडिओला अजून छान बनवायचं असेल, तर इथं मास्क आहे. मास्क ऑप्शन येतो. मास्क म्हणजे जर तुम्हाला अजून तुमचा व्हिडिओ असा पाहिजे असेल, हार्ट शेपमध्ये पाहिजे असेल, सर्कल शेपमध्ये पाहिजे असेल, स्टार शेपमध्ये पाहिजे असेल, खूप प्रकारचे इथं येतात. आपल्याला यापैकी काहीही नको आहे. ठीक आहे. त्यासाठी आपण बॅक येऊ. ओके. तर आता मला या ठिकाणी माझ्या व्हिडिओला काय करायचं आहे, इमोजी द्यायचे आहेत. तर इमोजी देण्यासाठी मी आलेली आहे स्टिकरवरती. स्टिकरवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कशाप्रकारे स्टिकर द्यायचं आहे ते तुम्ही ठरवायचं आहे. या ठिकाणी मला म्हणजे व्हिडिओ खूपच सुंदर हॉट वाटत आहे कारण वातावरण पण खूप सुंदर असल्यामुळे मला हा असं करायचा आहे. तर तुम्ही हे छोटं-मोठं तुमच्या पद्धतीने तुमच्या साईजचं तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही करू शकता हे. हे बघा, हे झालं असं या ठिकाणी किंवा मला व्हिडिओत आपण काही असे व्हिडिओ असतात की आपल्याला टाळी वाजू वाटते त्यावेळी तर तर आपण ते टाळीचं इमोजी करू शकतो किंवा ही हार्टवाला. ओह! किती सुंदर व्हिडिओ आहे. जर तुम्हाला हे असं करायचं असेल, तर तुम्ही हे असं पण करू शकता. हे बघा, तुम्हाला हे इथं पुढे पाहिजे आहे, पाठीमागे पाहिजे आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने पाठीमागं करू शकता. ओके, हे दिसत आहे तुम्हाला? बघा आता. इथं नाहीये, मी ज्या ठिकाणी केलेलं त्या ठिकाणी हे चालू झालेलं आहे आणि हे 1-2 सेकंदापुरतंच राहतं, परत नाही. ठीक आहे. परत आता तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये समजा व्हॉईस ओव्हर करायचा आहे, तर व्हॉईस ओव्हर कशाप्रकारे केला जातो, जो की मी माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओमध्ये मिनी व्लॉगमध्ये प्रत्येकजण करतात आणि मीही करते. तर व्हॉईस ओव्हर कसा करायचा? तर ऑडिओमध्ये आल्यानंतर या ठिकाणी येतं म्युझिक, इफेक्ट, रेकॉर्डिंग आणि हे एआय स्पीच. एआय स्पीच मोस्टली कोणीच यूज करत नाही. तर हे म्युझिक आहे, जर बॅकग्राऊंड म्युझिक जर तुम्हाला द्यायचं असेल, तर सध्या मी देणार नाही, परंतु मी तुम्हाला इन्फॉर्मेशनसाठी माहिती देत आहे, की तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिक हा कशाप्रकारे टाकला जातो.
जातो. तुम्हाला एखाद्या यातनं म्युझिक चूज करायचं आहे. म्युझिक चूज केल्यानंतर या ठिकाणी यूजचा ऑप्शन येतो. हे बघा या ठिकाणी म्युझिक पडलं. तुम्हाला ऐकू येत असेल, बघू शकता तुम्ही. हा आहे म्युझिकचा ऑप्शन. पण मला सध्या म्युझिक नको आहे व्हिडिओमध्ये, कारण मी ऑलरेडी YouTubeवर हा व्हिडिओ YouTubeमधनं गाणे घेता येतात आपल्याला. त्यावरही तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला सांगा. मी त्याच्यावरही एक व्हिडिओ बनवेन, की YouTubeवर गाणं व्हिडिओ टाकत असताना आपल्याला त्यामध्ये गाणं कसं ॲड करायचं आणि व्हिडिओ अपलोड कसा करायचा, त्याच्यावरही मी डिटेल माहिती देईल तुम्हाला. हां, हां. आता जे मी काही सॉन्ग घेतलेलं आहे, म्युझिक घेतलेलं आहे, ते मला नाही पाहिजे. तर ते मी रिमूव्ह करणार आहे. कसं रिमूव्ह करणार? त्याच्यावर टॅप करायचं. टॅप केल्यानंतर या ठिकाणी डिलीटचा ऑप्शन येतो. ते डिलीट करून टाकू आपण. ओके, गुड. तर आता मला व्हॉईस ओव्हर करायचा आहे. व्हॉईस ओव्हर करण्यासाठी मला काय करावं लागेल, तर रेकॉर्ड. तर रेकॉर्डवर क्लिक केल्यानंतर हे असं येतं, गोल बटन येतं. याच्यावर क्लिक केल्यानंतर 1, 2, 3 सेकंदच पडतात आणि नंतर आपण त्या ठिकाणी आपण जे काही स्क्रिप्ट तयार केलेली आहे, जे काही लिहिलेलं आहे त्या व्हिडिओ संदर्भात, त्या व्हिडिओत काय चालू आहे, काय नाही, ते आपल्याला जर लोकांपर्यंत शेअर करायचं असेल, तर ते आपण बोलू शकता. या ठिकाणी मी तुम्हाला बोलून दाखवते बघा, 1 मिनिटं. चालू झालेलं आहे. हाय, हेलो दोस्तों, आप सभी का स्वागत है मेरे यूट्यूब चॅनेल पे. हे बघा, आता मी तुम्हाला सांगण्यासाठी मी इथपर्यंतच क्लिप बोललेली आहे. ही क्लिप मी तुम्हाला ऐकवून दाखवते बघा एकदा. हाय, हेलो दोस्तों, आप सभी का स्वागत है मेरे यूट्यूब चॅनेल पे. हे बघा, इथं झालेलं आहे. आता हे पण मला जर तुम्हाला हे पण रिमूव्ह करायचं असेल, तुम्हाला समजा आता हा हा पार्ट रिमूव्ह करायचा आहे. या ठिकाणी थांबलेले आहात तुम्ही थोडे, त्याच्यावर क्लिक केलं की इथं येतो स्प्लिटचं ऑप्शन. इतकं जर तुम्हाला डिलीट करायचं असेल, ही खूप इम्पोर्टंट गोष्ट आहे, की आपल्या व्हिडिओमध्ये आपण काही वेळी असं होतं, की ओघाओघामध्ये बोलण्यात आपल्याकडनं चुका होतात किंवा आपला श्वास भरतो. अशा मी जे आता धापा टाकते, ह्या धापा टाकतो आपण. मग काय होतं, त्या व्हिडिओमध्ये छान नाही वाटत. मग काय करायचं, ते डिलीट करून टाकायचं एवढं. त्याच्यावर क्लिक केलं, हे बघा असं आलं. मी याच्यावर क्लिक केलं, याच्यावर स्प्लिटचा ऑप्शन येतो. स्प्लिट केलं की याच्यावर डिलीटचा ऑप्शन येतो. हे झालं, व्हिडिओ पूर्ण झाला. आता परत एकदा ऐकून दाखवते मी तुम्हाला बघा. हाय, हेलो दोस्तों, आप सभी का स्वागत है मेरे यूट्यूब चॅनेल पे. यूट्यूब चॅनेल पे. ओके. तर आता हे पण मला नको आहे, कारण हा व्हिडिओ आहे माझ्या गाण्याचा. कारण यामध्ये मी फिरते आहे, त्यामुळे याच्यावर मला गाणं टाकायचं आहे. तर हे पण मी डिलीट करणार आहे. याच्यावर फक्त क्लिक केलं की डिलीटचा ऑप्शन येतो. ओके, गुड. समजलं. आता हे आहे ते इफेक्ट्स. इफेक्ट्स म्हणजे काय? जर तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये आता असे असतात, कॉमेडी व्हिडिओ असतात, काही फनी व्हिडिओज असतात. त्याच्यामध्ये आपल्याला हसायलेला व्हिडिओ टाकायचा असतो किंवा चहा पीत असेल तर चहाचा व्हिडिओ ते आवाज ॲड करायचा असतो. भाजी कट करत असू तर ते भाजी कट करतानाचा जो कट आवाज आहे तो आपल्याला ॲड करायचा असतो किंवा आपण गाडी चालवतोय. हे तुम्हाला सगळे ॲनिमेशन दिसत असतील. या ठिकाणी तुम्ही बघू शकता इफेक्ट्स बरेच आहेत. इथं लाफ्टर आहेत, कॅमेरा आहे, हॉरर आहे. खूप सारे आहेत. तिथं चिल्ड्रन आहेत. त्या सगळ्या लहान लेकरं रडायलेले आवाज येतील या ठिकाणी, काही हसायलेले आवाज येतील. तुम्ही ऐकू शकता. हे हसायलेलं झालं. हे बघू शकता तुम्ही. तर यातले जर जे तुम्हाला व्हिडिओज म्हणजे व्हिडिओच्या रिलेटेड तुम्हाला जो काही आवाज घ्यायचा आहे, त्या ठिकाणी तुम्ही तो आवाज घेऊ शकता. या ठिकाणी ॲनिमलचे आहेत, बर्ड्सचे आहेत, इन्सेक्टचे आहेत, एरोप्लेनचे आहेत, फ्लाईटचे आहेत. तुम्हाला ज्या प्रकारे म्हणजे व्हिडिओमध्ये आपण असं असतं, की दिवसभरामध्ये जे काही आपण व्हिडिओ शूट करतो, त्यामध्ये असे खूप आवाज असतात, की जे आपल्याला घ्यायचे असतात, परंतु ते आपल्याला हवे त्या ठिकाणी मिळत नाहीत. आता आपण एका ठिकाणी फिरायला गेलो, त्या ठिकाणी गार्डनमध्ये वगैरे त्या ठिकाणी खूप सारे पक्षी चिवचिवतायत, ओरडतायत. मग ते आवाज आपल्याला परफेक्टली आपण रेकॉर्ड नाही करू शकत. मग या ठिकाणाहून तुम्ही घेऊ शकता. जसं आता ही चिमणीचा आवाज आहे बघा, तुम्ही ऐकून घ्या. किती सुंदर वाटतं हे. नंतर बर्ड 2, बर्ड 4. हा रिअल व्हॉइस वाटतो. तर तुम्ही हा तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता. या ठिकाणी खूप सारे इफेक्ट्स आहेत. हे बघा, हे पॉप्युलरमध्ये आल्यानंतर हे 3, 2, 1 हे झिप. हे तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकले असतील आवाजेस. खूप सारे त्या ठिकाणी. हे बघा. तुम्हाला जे वापरायचे आहेत डेलीमध्ये, हे रायटिंगचं झालं, हे टायमर झालं, अलार्म क्लॉकचं झालं किंवा रिंगटोनचं झालं.
आपण व्हिडिओमध्ये पाहतो की कुणाचा मोबाईल वाजला की ॲक्युरेट त्या टायमिंगला ही रिंग ऐकू येते. पण हे असे व्हॉइस जोडलेले असतात त्या ठिकाणी. हे कुकिंगचं मी म्हटलं होतं ते. भाजी शिजतीये. आता या ठिकाणी ही भाजी व्हेजिटेबल कटचा. तुम्हाला तुमच्या पद्धतीने जसे व्हिडिओज पाहिजे असतील, जसे व्हिडिओजमध्ये आवाज पाहिजे असतील, साऊंड पाहिजे असतील, ॲनिमेशन पाहिजे असतील, ते तुम्ही तुमच्या व्हिडिओजमध्ये ॲड करू शकता. ओके, तर ही झाली सगळी माहिती. आता हे इफेक्ट हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे AI इफेक्ट तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये समजा असा जर AI इफेक्ट पाहिजे असेल, बघा या ठिकाणी हे असं होते. काही वेळेस पाहिजे असतं आपल्याला हे, काही वेळेस नको पण पाहिजे असतं. हे बघू शकता तुम्ही हे. आणि हे पूर्ण फ्री ॲप आहे, तुम्ही वापरू शकता. खूप सुंदर ॲप आहे हे. हे असं दिसतं की 5-6 लोक एकत्रच उभे आहेत का काय, की असं वाटतं आपल्याला, परंतु हे आपण आपल्या मोबाईल थ्रू करू शकतो. हे 4 कोने झाले परत तयार याचे. जसं पाहिजे आहे त्या पद्धतीचं हे बघा, पूर्ण चांदण्या झाल्या आणि चांदण्यामध्ये मी उभी दिसतेय तुम्हाला. परत हे झालं की ढगातनं सगळ्या चांदण्या पडतायत. हे पण खूप सुंदर दिसतं पाहायला समोरच्याला, की यार कसं केलं असेल, किती सुंदर दिसतंय हे पाहायला, असं वाटू शकतं समोरच्याला. त्यासाठी अजून व्हिडिओ छान छान करण्याचा प्रयत्न आपला राहिला पाहिजे. या बघा, चांदण्या पूर्ण अंगाभोवती फिरतायत. तुम्हाला ज्या प्रकारचे हे बघा, हे पण तुम्ही पाहिलं असेल काही काही ते जे काही जादूचे व्हिडिओज असतात, ज्याच्यामध्ये मॅजिक केलं जातं, गायब केलं जातं छुमंतर टाकून. त्याच्यामध्ये मॅजिकची व्हॉइस पण आहेत आणि मॅजिकचं हे बघू शकता तुम्ही, असं फिरत फिरत आलं पूर्ण. या ठिकाणी सगळेच ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी. तुम्हाला कोणता पाहिजे आहे ते तुम्ही चूज करून घ्या. व्हिडिओ बनवा छान छान. हे बघू शकता, हा पण आहे. खूप सुंदर ॲप आहे हे, यूज करण्यासाठी खूप सुंदर ॲप आहे. तुम्हाला हे पण माझ्या व्हिडिओजमध्ये हे पण पाहिलं असेल तर तुम्ही कदाचित, तुम्हाला जितके ऑप्शन्स पाहिजे आहेत तितके ऑप्शन याच्यामध्ये अवेलेबल आहेत. पण सध्या मी कोणताच यूज करणार नाही, कारण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की हा व्हिडिओ मी माझ्या गाण्यासाठी बनवत आहे आणि या ठिकाणी खूप सारे सेटिंग्स आहेत ॲडजस्ट करण्यासाठी. तर याची सध्या आपल्याला गरज नाही, तर कामापुरतं हा माझा असा व्हिडिओ झालेला आहे. स्लो मोशन पण मी केलेला आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. आणि जर तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये एखादा फोटो ॲड करायचा आहे, हा बघा आता मला इथून माझ्या व्हिडिओमध्ये फोटो ॲड करायचा आहे, तर या ठिकाणी PIP दिसतं, त्याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला तुमच्या मोबाईलमधला एखादा कुठलाही फोटो, समजा आता मी हा फोटो घेणार आहे, म्हणजे एक मी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी हा फोटो घेणार आहे. आता हा फोटो पण तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता. आणि मला कुठून ॲड करायचा आहे, हे जे तुम्हाला समोर दिसणारी कांडी दिसते, ती कांडी जिथे आहे त्या ठिकाणाहूनच तो फोटो जातो. जर तुम्हाला कट करायचा असेल, हा समजा आता हा एवढाच दिसला पाहिजे, 1च सेकंद दिसला पाहिजे, तर याच्यावर क्लिक केलं की याच्यावर येतो स्प्लिटचा ऑप्शन. मग तुम्ही ह्याच्यावर डिलीट केलं, हे झालं डिलीट. 1 सेकंदापुरता मोदीजींचा फोटो दिसला तुम्हाला. ठीक आहे, तर हा माझा असा पूर्ण व्हिडिओ झालेला आहे तयार. बघू शकता तुम्ही. परत दाखवते एकदा. फ्रेम पण आली मोबाईलला पूर्ण. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, आपल्या मोबाईलवरती आपल्या व्हिडिओवर आपल्याला कसल्याही प्रकारचा लोगो नाही दिसला पाहिजे. आपण कोणत्या ॲपवरून व्हिडिओ एडिट केलेला आहे ते जर दिसावं असं तुम्हाला वाटत नसेल, तर या ठिकाणी हे इनशूट म्हणून एक ॲप दिसत आहे, नाव दिसत आहे. याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर हे ॲप जे आहे ते नाव आहे ते कट होतं, आपोआप कट होतं. त्यासाठी ॲड येते 30 सेकंदाची. याच्यावर फक्त क्लिक केल्यानंतर. आणि जर तुम्हाला तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा असेल, तर या ठिकाणी एक्सपोर्ट बटन दिसत असेल, तुम्हाला नाव दिसत असेल, याच्यावर तुम्ही क्लिक केलं की हा तुमचा पूर्ण व्हिडिओ एक्सपोर्ट होतो, म्हणजे गॅलरीमध्ये आपोआप येऊन डाउनलोड होऊन पडतो. मग तिथनं पुढं तुम्ही स्टेटसला ठेवा किंवा व्हॉट्सअपला ठेवा किंवा इंस्टाग्रामच्या स्टोरीला ठेवा, ती तुमची इच्छा. आणि हा आता तुम्ही बघू शकता माझा फायनल एडिटिंग व्हिडिओ.
कोणत्या ॲपमधनं करते, कशा प्रकारचे ॲप्स यूज करायचे, ॲनिमेशन यूज करायचे, किंवा स्टिकर यूज करायचे, कट कसं करायचं, आपलं गाणं कसं ॲड करायचं, आपला व्हिडिओ एखादा आपल्याला पार्ट नको असेल तर तो कसा कट करायचा, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आय होप की एकदम सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं असेल, ज्यांनाही आणि बऱ्याच जणांना समजतही नाही की व्हिडिओ एडिट कसे करायचे. जर तुम्हाला समजलं असेल तर मला नक्की व्हिडिओमध्ये सांगा, आणि अजून तुमचे काही प्रश्न असतील, अजून कशावर व्हिडिओज बनवायचे असतील तर तेही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच एका धमाकेदार आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, काळजी घ्या स्वतःची. राधे राधे.